अगदी विध्वंसक गोलंदाज आपण पाहतोय जो मात्र सलामीला सातत्याने चांगली कामगिरी करून दिले, ज्यांनी जाणताराच्या बदलापूर संघाला बदलापूरची वेगवान एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल तो कुणाल पेनकर आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि जशी बास्टला होईल सुरुवात तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र परिवर्तन ऐकायला मिळेल। पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ कर्जत आदरणीय आमचे मार्गदर्शक समीरजी सोमणे सर यांना धन्यवाद। थँक्यू माडी, खूप खूप धन्यवाद ओमकारजी शेट्टे, दीपकजी पाटील, त्याचबरोबर राहुल चव्हाण, सर्व मंडळी समालोचन कक्षामध्ये आहे। मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा आपण अनुभवतोय। स्पर्धेचा शुभारंभ झाला 2 तारखेला आणि आज स्पर्धेचा शेवट आहे। सांगता 16 तब्बल 10 संघ क्वालिफाय झाले होते प्रत्येक गटातून। ग्रामीण क्रिकेटचा हा 16 इथे रंगला, परंतु एक फायनल मॅच देखील मॅडी बाकी आहे। चेक 1 मिनिट मॅच पंच जरा 1 मिनिट थांबवायची। लक्षात असू द्या अत्यंत समीरजी सोमणे सर, महत्वाची हा सामना चालू होण्यापूर्वी एक अनाउन्समेंट आहे। प्रत्येक खेळाडूला विनंती राहील की तुम्ही जो क्रिकेटचा खेळ खेळता मैदानाच्या आतमध्ये त्यामध्ये प्रत्येक खेळाडूने खेळाडू वृत्तीने खेळावा। स्पोर्ट्समॅन स्पिरिट का असेना हे तुम्हाला दाखवायचं आहे, कारण का एखादा खेळाडूला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत असेल, मान ऑफ द सिरीज असेल, गाडीसाठी असेल अथवा काही प्राईजसाठी, तर मात्र तसं जर काही कृत्य आढळलं तर मात्र तिथे तात्काळ आयोजक काही निर्णय घेतील। लक्षात असू द्या मित्रांनो, कोणत्याही संघाचा विचार केला जाणार नाहीये, जो आयोजकांचा निर्णय असेल त्या ठिकाणी तो निर्णय तिथे देण्यात येईल। कारण लक्षात असू द्या मॅडी पाहुण्यांचे ते आगमन होत आहे। नक्कीच आपण पाहिलं ना समीरजी सोमणे सर, 2018ला एक छोटासा किस्सा या स्पर्धेमध्ये झाला होता आणि तिथून आपण जर पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मयूर दादा आणि प्रतीक दादा यांच्या संपूर्ण टीमने केलेला आहे आणि अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये काही मान्यवरांचं आगमन देखील होतं। जाऊया मागच्या दिशेने। या सन्मान आपण पाहतोय सुस्वागतम 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 सर्व आलेल्या मान्यवरांच्या ठिकाणी आपण पाहतोय सहर्ष बडपूर्वक स्वागत। निखिलजी घोरपडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। अगदी आपण पाहिलं तर कपिलजी पाटील साहेब जे खासदार फाउंडेशनच्या वतीने आपण पाहतोय सातत्याने ज्यांच्याकडे लेखाजोखा असतो ते आमचे निखिलजी घोरपडे साहेब बदलापूरचे एक नामांकित युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या समवेत नगरसेवक निखिलजी वाळेकर जे अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आहेत। अगदी आपण पाहिलं नुकतंच ज्यांची अनाउन्समेंट केली आपण यापूर्वी की अंबरनाथ शहराचा ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने कायापालट केला, अंबरनाथ शहराचे भाग्य विधाते अरविंद वाळेकर साहेब जे अंबरनाथ शहराचे शहर प्रमुख आहेत, त्यांचे चिरंजीव त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे आणि आगमन होता क्षणी बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, बॉल सीमा पार, इट्स आउट ऑफ द पार्क, बिगिट षटकार। सलग 2 षटकार, धावसंख्या 12। धीम्या गतीचा बॉल, बॅटची कडा घेतले, मागे चालला हा चेंडू। सहर्ष स्वागत सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये। मयूर ग्रुप बदलापूर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, सांगता 16 आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय यंग डॅशिंग नेतृत्व अर्थातच अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय निखिलजी वाळेकर साहेबांचे इथे आगमन झाले। सहर्ष स्वागत साहेब आपल्या या मंचावर। बॅकफुटला जात फटका इथे खेचलाय, कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार बुग्याच्या बॅटमधून। यार सामना मैदानी रंगणार, सारे जमून येतील यार सामना मैदानी रंगणार। आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावाला, आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गाव।
टेनिस बॉल क्रिकेटमधले एक अग्र नामांकित स्पर्धा घेऊन आलेत मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर. ओव्हर पिच बॉल समोर खेचलाय. व्यासपीठाला सलामी देणारा योगेश मात्रेचा आणखी एक तडाखा. षटकार षटकार षटकार. ते आपण पाहिलं ना समीरजी सोमणे सर स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या मध्ये करण्यात आलेली आहे. पलक किलीबन मात्रेपाडा संघाचे बॅटर आपण पाहिले तर काय जबरदस्त बॅटिंग करतात. तब्बल 510 क्रमांकाचा हा षटकार पाहायला मिळाला. बॉल चालला ऑन साइडला. पुढे एकदा आपण पाहतोय बॉल सीमारेषेच्या बाहेर. मंचकावरती आणि पाहुण्यांचं दिमागदार स्वागत मात्र इथे केलंय. योगेश मात्रे अर्थातच बुग्या एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्यात त्या 26. काय प्रचंड मोठी स्पर्धा आहे पहा. आणि या स्पर्धेमध्ये मॅडी प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे वेल प्लॅन आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी स्टँड आणि हायलाइट पहा. पहिल्या ओव्हरची पहिलाच बॉल मिडविकेटच्या दिशेने हा फटका खेचला. पिकअप शॉट पाहायला मिळाले योगेश कडून. षटकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील केलं इथे आक्रमण. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र हा फटका खेचला. षटकार. 2 बॅक टू बॅक षटकार आले. कम्मालीची बॅटिंग. चौथ्या चेंडूवरती देखील हा स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार. 4 धावा इथे देखील जोडल्या गेल्या. कमालीची बॅटिंग राहिली योगेश कडून. आणि हा डाऊन द ग्राउंड व्यासपीठाला सलामी देणारा षटकार होता योगेश मात्रेचा. आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती अगदी आक्रमण. मिड विकेटला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. जोरदार सुरुवात. पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते. ते पॉवरफुल बॅटर योगेश मात्रेकडून. हे आमचं व्यासपीठ. स्क्रीनवरती तुम्ही पाहता ड्रोन व्ह्यू. सध्या tenniscricket.in चे सर्व शिलेदार गौरवजी सावंत आणि त्यांची टीम या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्टचं काम करत आहे. स्कोर आहे 26. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. लाईन पकडावी लागेल ही जाणता राजा बदलापूर संघाला. 5 सुलतानी शक्ती समोर होत्या. 5 सुलतानी शक्ती तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कधी डगमगले नाहीत. गनिमी कावा युद्धाने त्याने मात्र स्वराज्य उभारलं आणि तोच त्यांच्याच नावाने खेळणारा हा संघ जाणता राजा बदलापूर. ही क्रीडानगरी जगन्नाथ क्रीडा संकुल अफलातून दर्जेदार क्रीडानगरी. प्रत्येक जण मोहात पडलाय या क्रीडानगरीच्या. ब्लॉकहोलला टाकलेला चेंडू. फुल टॉस बॉल. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. हे शान पण दाखवत असताना आता राजेश त्याला ठाऊक आहे. योगेशच्या बॅटमधून इथे धावा येत आहेत. स्कोर धावून पोहोचलाय 27 वरती. 27. करावं तेवढं कौतुक कमी आहे. हे पहा क्रीडांगण. काय म्हणावं या क्रीडांगणाला. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अशा क्रीडांगणावरती खेळली जाते. खरोखरच हे स्वप्न आहे प्रत्येकाचं. आणि निश्चितच निखिलजी वाळेकर देखील प्रेमात पडले असेल अशा क्रीडानगरीच्या. त्यांनाही असं वाटत असेल मी का स्टेजवरती बसलोय. मी स्वतः जावं मैदानावरती आणि 2-3 चेंडूंचा देखील आस्वाद घ्यावा. असं हे क्रीडांगण जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर. धावसंख्या ती 27. उडवलाय बॉल मिडविकेटच्या वरतून. पॉवर प्लेचा इथे फायदा उचलत असताना योगेश मात्रे जबरदस्त बॅटिंग करतोय. डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक धावला. चेंडू अडवतोय. 2 धावा इथे ऍड केल्या जातील. ही क्रीडानगरी पहा. या क्रीडानगरीमध्ये या जागेमध्ये अगदी आपण पाहतोय ना प्रतीकजी पिसेकर मयूरजी पिसेकर यांनी ठरवलं असतं तर टोलेजंगे इमारती झाल्या असत्या. परंतु त्यांनी तसं केलं नाही. क्रिकेटवरती त्यांचं निस्सीम प्रेम आहे. आपल्या विभागातील खेळाडूंना अगदी एक प्लॅटफॉर्म मिळावा. आपल्या विभागातील ग्रामीण क्रिकेट खेळणारी खेळाडू पुढे जावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्यांनी खेळावं यासाठी इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम अर्थातच क्रीडांगण इथे साकारले. आणि त्याच क्रीडांगणावरती तुफानी हल्ला चढवलाय योगेश मात्रे बुग्याने. चौकार. गार असं हे क्रीडांगण. फार कमी वेळा टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा अगदी अशा क्रीडांगणावरती आपण साकारताना पाहतो. कदाचित येत्या हंगामामध्ये रिक्वेस्ट केली मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांनी IPLच्या चेअरमॅनला की एखादी सामना होऊन जाऊ दे इकडे. काय हरकत आहे. तरी सुद्धा होईल. इतकी छान खेळपट्टी आणि क्रीडांगण आहे. फक्त राहिला हिशोब की 5 स्टार हॉटेलचा. स्विच इटचा खेळण्याचा प्रयत्न होता इथे.
फलंदाज बीट होतोय, अर्थातच त्याच्या अंगावरती जाऊन चेंडू आदळलाय. थोडी थट्टा मस्करी, परंतु IPLच्या सामन्यांच्या लेवलचं आयोजन ग्रामीण क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला घेऊन आलेत मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर. मात्रेपाडा संघाची धावसंख्या ती 33. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका बाजूला जाणता राजा बदलापूर आणि त्याच्या विरोधात पलक 11 जय भोले मात्रेपाडा. मलंगड विरोधात बदलापूर आणि अंबरनाथचे पाहुणे या मंचावरती उपस्थित आहेत. अर्थातच अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक निखिलजी वाळेकर साहेब. हा चेंडू मात्र इथे सोडलाय. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. लाईन ओळखली योगेशने. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. काय स्पर्धा रंगले पा. पहिल्या वर्षी 32च्या आसपास, त्यानंतर थोडे संघ वाढवले. या वर्षी तर ग्रामीणचे एवढे संघ आपण पाहिले, तब्बल 80. तालुका हाफचे 4, ओपनचे 4. त्यांचा देखील फायनलचा मुकाबला बाकी आहे. ठाणे विरोधात रायगड. तुडुंब गर्दी भरली होती या क्रीडांगणावरती. रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. अगदी भरून गेलं होतं स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. रायगड वर्सेस ठाणेमध्ये स्विच हिटचा फटका खेळताना प्रयत्न. योगेश मात्र इथे फसलाय. 2 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त मात्रेपाडा टीमसाठी आणि 17च्या सरासरीने पॉवर प्लेमध्ये धावा झाल्या त्या बिनबाद 34. वीर वीर नारा जायो तारा लाखाटे काम भेटलाई र. वीर वीर नारा जायो तारा लाखाटे काम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू डीजे मास्टर. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 34. सर्वांना ठाऊक आहे की मुंबईमध्ये गर्दी जेव्हा वाढली तेव्हा बदलापूर आणि अंबरनाथकडे पाहिलं गेलं. हे सर्वांनाच ठाऊक आहे. आणि बदलापूर अंबरनाथ किती आता मोठं झालं हे सर्वांनाच ठाऊक आहे. आणि या विकसित शहराचे 2 युवा नेतृत्व सध्या मंचावरती उपस्थित आहेत. बदलापूरचं युवा नेतृत्व, युवा उद्योजक म्हणून आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती ज्यांचं निस्सीम प्रेम आहे ते या स्पर्धेचे शिल्पकार मयूरजी पिसेकर आणि अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक निखिलजी वाळेकर साहेब. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय भूषणजी टेंबे साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मयूर दादांवरती असणारं नितांत प्रेम आपण पाहतो आणि आता या ठिकाणी हा विशेष सन्मान आपल्या मयूर दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत असताना भूषणजी टेंबे जे खास करून कासगाववरून या बातचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांची कन्या देखील त्यांच्या सोबत आणि त्यांचा हा सन्मान होतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 ची स्पर्धा आपण समीरजी सोमणे सर अनुभवतो. आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली आहे. जणू काय आपण पाहिलं ना तर 17.50च्या गतीने धावसंख्या 2 षटकामध्ये आपण पाहिली आहे. म्हणजे स्वप्नवत सुरुवात म्हणायला काही हरकत नाही आहे. टीम पलक 11 मात्रेपाडा संघाची 35 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर होती. आणि आता आपण लगेच जाऊया थेट कॉम बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील आमच्या व्हॉइस ऑफ कर्जत अर्थात ज्यांच्या बधाळ वाणीतून आपण हे समालोचन ऐकतोय ते समीरजी सोमणे सर. धन्यवाद मॅडी. पाहुण्यांचे ते स्वागत केले जाते. मुख्य मंचावरती सर्व पाहुणे उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅटची कडा घेतले. विकेट किपर झेल मात्र घेऊ शकला नाही. इनर एज म्हणजे आतमधली कडा घेतल्यानंतर थोडा चेंडू अधिक वेगानं देखील येतो आणि ब्लाइंड असतो यष्टी रक्षक. अशा कॅचेस घेणं खूप कठीण काम आहे. डॉट बॉलची होते सांगता. गोलंदाजीसाठी आला प्रितेश आणि हा होता हेलिकॉप्टर जो लँड झाला लॉंग ऑन सीमारेषा पार. काय प्रयत्न होते ते पहा क्षेत्ररक्षकाचे विलासचे. पुन्हा एकदा प्रयत्न केला मोठा फटका खेळण्याचा. बॅटची कडा शॉट थर्डमॅनला झेल घेतला जातोय. फलंदाज बाद राजेश. चर्चा चालू आहे युवा नेतृत्वाची. युवा नेतृत्व मयूरजी पेसेकर युवा उद्योजक देखील आहेत. क्रिकेटवरती त्यांचं निस्सीम प्रेम आहे म्हणूनच एवढी मोठी क्रीडा नगरी त्याने साकारले. मी आवर्जून निखिलजी वाळेकर साहेबांना सांगू इच्छितो की एकदा फ्लड लाईट ऑन झाल्या ना की मग या क्रीडांगणाची एक वेगळीच छबी तुम्हाला पाहायला मिळेल. जणू काय असं वाटतं की धर्मशाळेच्या क्रीडांगणावरती आपण आहोत. इतकं छान असं हे क्रीडांगण मात्र फुलून जातं. धावसंख्या 42. योगेश मात्रे 32 धावांवरती खेळतोय. नुकताच राजेश बाद झालाय आणि फलंदाजीसाठी दाखल झालाय.
कृष्णा अल्पेश आलाय, माफी असावी. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. अल्पेशने स्वतःचं खातं उघडलंय. यानंतरची लढत असेल भादवड विरोधात मोहाची वाडी. सध्याचा चालू असलेला सामना जाणता राजा बदलापूर विरोधात मात्रेपाडा. या दोन संघादरम्यान टॉस जिंकला तो जाणता राजा बदलापूर टीमने फिल्डिंग स्वीकारली आणि तिथे आक्रमणच पाहिलं ते योगेशकडून. फुल टॉस बॉल, गुडघे टेकून मारलेला फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. धावा रोखाव्या लागतील. दोन्ही फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी सज्ज होते परंतु एकमेकांना थांबवलं. चांगलं कॉलिंग. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलमध्ये आपण आहोत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा आनंद आपण घेत आहोत. प्रेक्षकांसाठी स्टँड अगदी आपण पाहतोय. सचिन तेंडुलकर स्टँड, रोहित शर्मा स्टँड, त्याचबरोबर विराट कोहली स्टँड, महेंद्रसिंग धोनी स्टँड. फटक्यात ते फसलाय. लॉंगॉनचा फिल्डर विलास पोचणार नाही. फक्त एकच धाव. प्रयत्न चालू आहेत. चांगली गोलंदाजी प्रितेश करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण पाहिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 26. त्यानंतर विलासनं चांगलं षटक टाकलं. त्यांनी फक्त धावा दिल्या त्या 8. कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. आणि आता हे तिसरं षटक आहे प्रितेशचं. 11 धावा त्याने आतापर्यंत दिल्यात. ग्रामीण क्रिकेटचा धमाका आपण पाहतोय सध्याच्या घडीला. ओव्हरपिच बॉल, वळवलाय चेंडू मिड विकेटला. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक स्टँडच्या अगदी समोर. फक्त एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 1 बाद 46. 46 लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानावरती आणि आपल्या समवेत बदलापूरचा आवाज अर्थातच मॅडी जोडले गेलेत. मॅडी येत्या काळामध्ये मला असं वाटतंय जे मयूरजी पिसेकर यांचं काम आहे सातत्याने ते समाजसेवेचं व्रत घेऊन आपल्या बाबांचं काम पुढे चालू ठेवतायत असं मला वाटतंय. माझं वैयक्तिक मत आहे की अनेक सामाजिक संस्था आहेत या बदलापूर शहरामध्ये किंवा इतरही आगरी समाजाच्या देखील अनेक संस्था आहेत. येत्या काळामध्ये युवा रत्न हा जो पुरस्कार आहे एखाद्या सामाजिक संस्थेने मयूर पिसेकर यांना दिला तर आपल्याला काही वावगं वाटणार नाही त्यांच्या कार्याबद्दल. काय म्हणाल आपण मॅडी? नक्की समीर सुमणे सर, आपण पाहिलं तर आगरी समाज प्रचंड मोठा आहे. अगदी आपण पाहिलं तर ज्यामध्ये आपण जेव्हा मयूर दादा पिसेकर यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं व्यावसायिक बांधकाम क्षेत्रामध्ये त्या अगोदर आगरी युवक संघटनेचं नेतृत्व देखील मयूर दादांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी समाजाने दिली होती. अगदी ती अक्षरशः योग्य रीतीने आपण पाहिलं मयूर दादांनी ती जबाबदारी पार पाडलेली पाहायला मिळते. खरंच अभिमान वाटेल तमाम बदलापूरकरांना. आणि मला अशी माहिती मिळाली की बजरंग दलाचं देखील त्यांनी काम तितक्याच चोख रीतीने पार पाडलंय. हे फार महत्वाचं आहे. आजकाल आपण जय श्रीरामचा घोष ऐकतो परंतु मागच्या 10 वर्षा अगोदर काय? आता सगळीकडे सोशल मीडियावरती आहे. जाईल तिथे ऐकायला येतं बोला जय श्रीराम. परंतु मागच्या 10 वर्षा अगोदर बजरंग दलाने जे काम केलेलं आहे म्हणूनच आज सुवर्ण कळस आपण पाहिला अयोध्या नगरीमध्ये. प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण पाहिला. निखिलजी वालेकर आहेत ते देखील युवा आहेत आणि अर्थातच विद्यमान नगरसेवक आहेत. वाळेकर कुटुंब म्हटल्यानंतर संपूर्णपणे अंबरनाथ नगर परिषदेच्या विकासासाठी ज्या कुटुंबाने आपल्याला झोकून दिले ते अर्थातच ते वाळेकर कुटुंबाचे सदस्य युवा पिढी अर्थातच निखिलजी वाळेकर आपल्या साहेब मंचकावरती उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 46. योगेश मात्रे 12 बॉल 34 वरती खेळतोय. गोलंदाजीसाठी आलाय विलास ज्याने धावा दिल्या होत्या फक्त 8. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. योगेशची विकेट घेईल का विलास? कॉन्फिडंट दिसतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय. जी विकेट हवी होती ती ते प्राप्त केले विलासने. साऱ्या बदलापूर शहरान नाव गाजतय मयूर भाईचा. थँक्यू थँक्यू. या बंधू राजाच्या जोडीने तर कमालच केले. डीजे रॉनी प्रतीक पिसेकर पहा अगदी स्टेजच्या डाव्या बाजूला उपस्थित आहेत. त्यांच्या डोक्यात आता एकच विचार चालू असेल की शेवटचं जे सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन आता कसं करायचं. नक्कीच आपण चांगलं काम केलंय. सेलिब्रेशनमध्ये बघ ते फोटोज कसे क्लिक करावेत, कोणत्या अँगलला असतील, त्याचबरोबर आपली जी फटाक्यांची आतषबाजी होणार आहे, जो जल्लोष होणार आहे तो कसा असेल, याचं सर्व प्लॅनिंग कदाचित प्रतीक पिसेकर यांच्या डोक्यात असेल. मॅन विथ अ ग्रेट विजन प्रतीक पिसेकर. म्हणून मयूरजी पिसेकर नेहमी सांगतात या सर्व स्पर्धेच्या मागचा सूत्रधार कोण असेल तर प्रतीक पिसेकर आहे. धावसंख्या 46. बागफुटला जात हा फटका मात्र खेचला. कव्हरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय.
2 धावा इथे मात्र घेतल्या जातील. विकेट घेतले विलासने. पहा विलास चांगली गोलंदाजी करतोय जाणता राजा बदलापूर टीम कडून आणि या गोलंदाजीची गरज देखील आहे. दुसरं षटक आहे त्याचं. एका बाजूने आक्रमण योगेशचं अगदी आपण पाहिलं परंतु तो माघारी परतलाय. मच्छिंद्र सध्या मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या साथीला आहे तो अल्पेश. 14.40च्या सरासरीने धावसंख्या जमावले तिमात्रेपाडा संघाने. चौथं षटक मार्गस्थ आहे. यानंतर लढत असेल नेरळ मोहाची वाडी विरोधात भादवड. भादवडने तर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केले संपूर्ण स्पर्धेत. फक्त दिशा दिली. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर मागे चाललाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतोय. टाळ्यांचा कडकडाट. आणखी एक फलंदाज बाद. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर या झेलसाठी नक्कीच आपण पाहतो भरपूर पाठीराख्याने कमेंट्स देखील केला आणि का झेल अप्रतिम आपण टिपताना पाहिला उमेद सोनकरला. त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक हे अनिकेत कुलकर्णी यांच्या वतीने आलेलं आहे. धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेने. अनिकेत कुलकर्णी यांनी पारितोषिक दिले म्हणजे याच्या मागे काहीतरी दडलंय. मराठीत एक साधं सोपं वाक्य आहे, कुठेतरी पाणी मुरतंय. चांगला झेल मात्र इथे घेतला. धावसंख्या ते 48. तिसरा फलंदाज बाद झाला आणि आता कृष्णा मैदानावरती गेला. पहा थोडा संघ बाकफुटला आलाय. पलक 11 जे भोले मात्रेपाडा हे देखील विसरून चालणार नाही. सुरुवातीला आक्रमण जरूर केलं योगेशने परंतु इतर जे फलंदाज आहेत आतापर्यंत ते काहीच करू शकलेले नाहीयेत. कृष्णा महत्वाचा खेळाडू या टीमचा. कॅप्टन ऑफ द टीम मात्रेपाडा. गोलंदाजी करतोय विलास ज्याने विकेट घेतल्यात आतापर्यंत 2. चांगली गोलंदाजी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. बॉल भिरकावून दिलाय. वाडीश लॉंग ऑन सीमारेषा पार. निघालाय चौकार. पण ऑन साइडला फटका खेचला कृष्णाने. चौकार. विलास इथे थोडा स्किट होतोय. खेळपट्टीबद्दल देखील अनेक चर्चा झाल्या. मच्छिंद्र पाटील सरांनी ठाणे विरोधात रायगड या मॅचच्या अगोदर पिच रिपोर्ट देखील दिला. लेदर बॉल विकेट आहे. ग्रीन लश आउटफील्ड तुम्ही पाहतायत. प्रेमात पडतो प्रत्येक जण. प्रत्येकाला इच्छा एकच आहे की या स्पर्धेमध्ये खेळायचे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आम्हाला खेळायचे. प्रत्येकाचं स्वप्न आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला चेंडू चाललाय. फक्त एकच धाव. विलासने खूपच चांगली गोलंदाजी केली. जिथे धावा बरसत होत्या तिथे धावांची कोंडी करण्याचं काम विलासने केलंय. विलास निरगुडा. चौथं षटक. धावसंख्या 53. 53. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक युवा शिलेदार ज्या कुटुंबाने अंबरनाथ नगर परिषदेच्या विकास कामं करून कायापालट केलाय. वाळेकर कुटुंबाची युवा पिढी अर्थातच निखिलजी वाळेकर साहेब. धावसंख्या 53. 53. चौथं षटक. फुल टॉस बॉल. बॅटच्या अगदी टो एंडला लागला. संधी गमावली ती बॅटरने. फक्त एकच धाव इथे जोडली जाईल. जिथे धावांचा धबधबा चालू होता तिथे धावा कोंडवण्याचं काम केलं ते विलास निरगुडाने. 2 षटकं टाकली. धावा दिल्या 16. त्याचा परफॉर्मन्स आवडला असेल विलासचा तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे विलास निरगुडासाठी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 54. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. आज शेवटचा दिवस. रात्रीचा खेळ बाकी आहे. एक ओपन हाफची देखील मॅच बाकी आहे. हे देखील विसरून चालणार नाही. ठाणे रायगडचा संघर्ष आम्ही पाहिला. यस निखिलजी वालेकर पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती. त्याचबरोबर घोरपडे साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. मयूरजी पिसेकर. खरं तर निखिल जी वालेकर साहेब सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा एक संदेश देतात की माझ्या मागे चालू नका, काही फरक पडणार नाही. माझ्या पुढेही चालू नका कारण मी तुम्हाला फॉलो करणार नाही, परंतु माझ्या समवेत चाला, नक्कीच मी तुम्हाला पुढे घेऊन जाईल, असा नेहमी संदेश देणारे निखिलजी वाळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मयूरजी पिसेकर देखील तसेच आहेत. त्यांच्या समवेत असणाऱ्या प्रत्येक मित्र परिवाराला, कारण आतापर्यंत एवढ्या आम्ही कमेंट्स ऐकल्यात या मुख्य व्यासपीठावरून, येणारा प्रत्येक माणूस सांगतोय 10 वर्षांपासून 12 वर्षांपासून आम्ही मयूर पिसेकर यांना ओळखतोय.
ते कधीच आम्हाला विसरले नाहीत. प्रत्येक वेळी ते आम्हाला स्पर्धेसाठी आमंत्रण करतात आणि आमचा मान सन्मान करतात. अशी जोडी सध्या मंचकावरती उपस्थित आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 54, 54. पहिलाच बॉल वाडिश लॉंगनला कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून बॉल पाठवलाय सीमारेषा पार. फलंदाज अल्पेशच्या बॅटमधून षटकार. प्रत्येक पिसेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. धावसंख्या जाऊन पोहोचले 60 वर. शेवटची ओव्हर आणि तिच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आता आलाय षटकार. पाहता वाजलेले आहेत सायंकाळचे 5:57. सायंकाळचं सत्र इथे चालू झालंय. थोड्याच वेळात मात्र फ्लड लाईट्स ऑन होतील. डीप कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धाव घेण्याची इथे बोबा आहे. दुहेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचेल आता 62. 62 धावसंख्या. आमचे गुणसंख्या लेखक कुणाल भोईर. मॅडी सातत्याने म्हणत असतात की समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करतोय, परंतु गुणसंख्या लेखकाचं परिवर्तन झालेलंच नाहीये. चांगली कामगिरी कुणाल. क्रिकेटचा अगदी विचार केला तर लॉ नुसार स्कोरर आणि अंपायर्स आहेत, कॉमेंटेटर कुठेही नाहीये. मिड ऑफला क्लिअर केलंय. लॉंग ऑफच्या दिशेनं हा फटका येतोय. डीप कव्हर मध्ये असलेला फिल्डर पुढे सरकतोय आणि ते फेक करेल. तत्पूर्वी एक धाव. काउंटर अटॅक केला होता तो योगेश म्हात्रेने. त्यानंतर मात्र विलास निरगुडा 2 षटकं टाकत त्याने फक्त धावा दिल्या 16 आणि आता शेवटचं षटक जॉन्टी गोलंदाजी करतोय. त्याने धावा दिल्या त्या 9. धावसंख्या ती 63 आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुठल्यात तर बादवड संघाने. तो संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणारे मोहाची वाडी संघाच्या विरोधात फेक झाले. बॅटर तिथे पोहोचला. यस, एक धाव. एकेरी धाव. प्रेक्षकांची गर्दी पहा. अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये उपस्थित आहेत. सचिन तेंडुलकर स्टँड, भारतरत्न. रोहित शर्मा स्टँड समोर. अगदी विराट कोहली स्टँड. हळूहळू आता ही गर्दी आणखी वाढेल स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये, कारण फायनल कडे आपण मग अगदी वाटचाल करू. धीम्या गतीचा बॉल अगदी मागे जात बॉल पाठवलाय तो मात्र स्क्वेअर लेगला. षटकार आलाय अल्पेशच्या बॅटमधून. खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय की ओव्हर स्टेपिंग. ओके, यस. पहा कुठे गेला हा फलंदाज. स्टंपच्या मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये अनेक फटके आलेत. एका हाताने षटकार अगदी आपण पाहिलेत. दिलस्कूप पाहिलेत, पॅडल्स बी पाहिलेत, लॅप शॉट पाहिले आपण, हेलिकॉप्टर आला, चॉप शॉट आला यॉर्कर बॉलला. जसे चेंडू वापरले जातात गोलंदाजांकडून वेगवेगळ्या दाटणीचे, तसे वेगवेगळ्या दाटणीचे फटके देखील आलेत. हेमंत शेट्टी आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या झाली ती 70-70. लॉस ऑफ 3 विकेट. थोड्याच वेळानंतर मात्र फ्लड लाईट्स ऑन होतील आणि फ्लड लाईट्स ऑन झाल्या की मात्र हे क्रीडांगण वेगळंच खोलतं. मग इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, षटकार. पंचांचा इशारा आलाय. 6 धावा. धावसंख्या 70 आणि आता शेवटचा चेंडू. बॅटची कडा घेतली. क्षेत्र खुलं. मागे चालला लॉंग स्टॉपला. वेगाने चेंडू निघून जाईल सीमारेषा पार आणि ते 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना पलक 11 जय भोले मात्रेपाडा संघाने धावसंख्या केले ती 74 आणि 5 ओव्हरमध्ये 75 धावांचा पाठलाग करायचे. तो निश्चितच जाणता राजा बदलापूर संघाला. इट्स ओव्हर टू मॅडी सर. याच दरम्यान आपण पाहतो आमच्या मंचावरती आदरणीय या ठिकाणी आपण पाहतोय निखिलजी वाळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक निखिलजी घोरपडे यांना विनंती आहे. प्रतीकदादा पिसेकर आपण या. आपल्याही शुभास आपण वालेकर साहेबांच्या ठिकाणी सन्मान करत असतो. खऱ्या अर्थाने समीरजी सोमणे सर म्हटलं जातं ना की घरातूनच जो वारसा मिळतो आणि राजकारणामध्ये जे पहिलं पाऊल टाकलं निखिलजी वाळेकर साहेबांनी, मात्र आपण पाहतो त्यामध्ये ते यशस्वी नगरसेवक म्हणून अंबरनाथ नगर परिषदेमध्ये विराजमान झाले.
खऱ्या अर्थाने अंबरनाथ नगर परिषदेचे शहर प्रमुख आदरणीय अरविंद वाळेकर साहेब, त्यांचे जे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या आईचा पण जर विचार केला तर मनीषाताई वाळेकर या देखील अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या. निखिलजी वाळेकर साहेब या ठिकाणी आपल्या शुभवाणीतून या स्पर्धेला शुभेच्छा देऊ इच्छितात. पिसेकर बंधूंकडून हा आज स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगणावर ठेवण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेसाठी मी आलो आहे. खास करून हा कार्यक्रम बघण्यासाठी, हे ग्राउंड बघण्यासाठी मी आलो आहे. 2-3 दिवसापूर्वी एक लिंकमध्ये लाईव्ह ज्यावेळेस या मॅचेस बघत असताना कुठेतरी वाटलं की ह्या स्पर्धेला खरंच जायला पाहिजे. आणि हा ग्राउंड बघितल्यानंतर, हा स्पर्धेचं आयोजन बघितल्यानंतर मनाला जी एक शांती मिळते, एक खेळाडू म्हणून ज्यावेळेस हा ग्राउंड बघतो त्यावेळेस खरंच कुठेतरी खेळाडूंच्या स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतं. त्यासाठी मी खरंच दोन्ही पिसेकर भावांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि त्यांचा जो एक फॉलोअप असतो प्रत्येक गोष्टीमागे, रोजचा मेसेज असेल, रोज जे काही फॉलोअप असतील प्रत्येक गोष्टींच्या, त्यांचे जे काही कार्यक्रम असतील ते व्हॉट्सॲपला आम्हाला बघायला मिळत असतात. आणि आज आम्हाला या स्पर्धेला बोलवलं. आम्ही खरंच अहोभाग्य समजतो अशा मैदानावरती यायची संधी आम्हाला मिळाली. या कार्यक्रमामध्ये 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. फक्त छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला असेल, मला 2 मिनटं खाली ग्राउंडवर जाऊन फक्त पिच बघून वर यायचं परत. मनपूर्वक धन्यवाद आपलं. धन्यवाद. नक्कीच आपण निखिलजी घोरपडे साहेब जे कात्रपचे आणि बदलापूरच्या युवा उद्योजक आहेत. अगदी आपण पाहतो बांधकाम क्षेत्रामध्ये हे देखील नाव आता चर्चेत आहे. निखिलजी घोरपडे आपण पाहतो कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं सातत्याने बदलापूर नगरीमध्ये, बदलापूर शहरामध्ये आपण पाहतो अग्रेसर असणारं हे युवा नेतृत्व आहे. आज आपण पाहतो निखिलजी घोरपडे साहेब, आपले मनपूर्वक स्वागत आणि हा विशेष सन्मान. या ठिकाणी भादबड संघाला आणि मोहाची वाडी टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण क्रीडानगरीमध्ये चालायचं आहे, कारण आता मान्यवरांना विनंती राहील की आपण या ठिकाणी त्या ठिकाणी मॅच थोडीशी थांबू. आपण पंच टॉस त्या ठिकाणी केला जाईल. अंबरनाथ नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय निखिलजी वाळेकर साहेब आणि आदरणीय निखिलजी घोरपडे साहेब आमचे कात्रा बदलापूरचे नामांकित युवा उद्योजक आहेत. एवन जोडी मैदानामध्ये जाते आमचे प्रतीकदादा आणि मयूरदादा, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याच ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉसच्या ठिकाणी आमचे राहुलजी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित असतील. माडी या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय की स्वतः विद्यमान नगरसेवक अंबरनाथ नगर परिषदेचे निखिलजी वाळेकर साहेब, खरं तर हे कुटुंब आहे वाळेकर कुटुंब, ज्याने अंबरनाथ नगर परिषदेची अगदी निस्सीम सेवा केली, समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं हे कुटुंब. आणि या कुटुंबाची युवा पिढी अर्थातच विद्यमान नगरसेवक निखिलजी वाळेकर बाबांकडून आपल्या त्याने समाजसेवेचा व्रत घेतला हाती, त्यांचा वसा ते पुढे चालू ठेवत आहेत. आणि आता या खेळाडू म्हणून त्याने आवर्जून सांगितलं की खेळाडू म्हणून आम्ही या खेळपट्टीच्या प्रेमात पडलो, या क्रीडांगणाच्या प्रेमात पडलो आणि आता स्वतः खेळपट्टीच्या नजदीक ते मात्र ते पोहोचलेत. लेदर बॉल क्रिकेटची खेळपट्टी आहे, सातत्यानं अनेक चर्चा झाल्यात. मच्छिंद्र पाटील सरांनी मात्र या खेळपट्टीचं पिच रिपोर्ट दिलं होतं ठाणे वर्सेस रायगडच्या सामन्याच्या अगोदर. हा लेदर बॉल विकेटवरती जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा होते तेव्हा एक वेगळीच मजा असते टेनिस क्रिकेटपट्टूंना. आणि ही लस ग्रीन आउटफील्ड आहे, बिनधास्तपणे उड्या मारल्या राहुल चव्हाण तरी सुद्धा काही होणार नाही. हा यस, चेंडू द्या. मी म्हटलं होतं, साहेबांनी सांगितलं मी फक्त खेळपट्टी बघून जाईल, परंतु कोण आहे असं होणारच नाही. खेळाडू आहेत, मैदानात गेले म्हणजे 2-4 फटके तर मारणारच. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय निखिलजी वाळेकर साहेब, त्याचबरोबर मयूरजी पिसेकर, चर्चा चालू आहे. घोरपडे साहेब देखील आहेत, निखिलजी घोरपडे. अशा खेळपट्टीवरती खेळायचं म्हणजे प्रश्नच येत नाहीये. निखिल वाळेकर साहेबांना सांगू इच्छितो की या खेळपट्टीवरती अनेक कॉर्पोरेट इव्हेंट होतात, T20 मॅचेस देखील होतात. प्रतीकजी पिसेकर यांनी सांगितलं की पुढचे 3 वर्षाचं शेड्यूल जरी बुक करायचं ठरवलं तरी सुद्धा होऊ शकतं, इतका बिझी हे ग्राउंड आहे. म्हणजे पहा, या बदलापूर शहरामध्ये असं ग्रीन लश आउटफील्डचं ग्राउंड होणं हे फार कठीण काम होतं, परंतु ते करून दाखवलंय प्रतीकजी पिसेकर आणि मयूरजी पिसेकर यांनी. स्वतः एक उत्तम चांगले क्रिकेटर आहेत निखिलजी वाळेकर. राजकारणात, समाजकारणात नेहमीच त्यांनी फटकेबाजी केले युवा नेतृत्व म्हणून. सध्याच्या घडीला क्रिकेटचा आनंद घेत असताना हे आमचे दीपक सर नेहमी सांगतात, ही मंडळी क्रिकेटपासून दूर आहे. चांगला फटका, चौकार, क्रिकेटपासून दूर असते. जेव्हा संधी मिळते तेव्हा ते आनंद घेतात क्रिकेटचा. आता सध्याच्या घडीला अनिकेत कुलकर्णी देखील गोलंदाजी करतात. हे मयूर ग्रुपचे सर्व शिलेदार निरंजन आहेत तिथे.
प्रतीक पिसेकर स्वतः त्यांचं लक्ष टॉवरकडे आहे. ते पाहतायत एकदा सूर्यास्त झाला की मी लगेचच माझ्या फ्लडलाईट्स ऑन करेल क्रीडांगणावरच्या. स्वतः आता प्रतीक पिसेकर आलेत गोलंदाजीसाठी. डायरेक्ट बाउन्सर, तो देखील स्लोवर वन. चांगला स्ट्रोक अगदी डाऊन द ग्राउंड. निखिल वालेकर साहेबांची उपस्थिती, फटकेबाजी. मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. लेट कट फाईन अगदी खेळलाय. प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत निखिलजी वाळेकर साहेब. या सलामीची जोडी मैदानात पाठवा आपण, कारण पाहुण्यांची फटकेबाजी समाप्त झाली की लगेचच आपण मॅचला सुरुवात करू. हा कव्हर ड्राईव्ह ते पेश केला निखिल वाळेकर यांनी. tenniscricket.in ची टीम हे सर्व लाईव्ह टेलिकास्ट करत असताना साहेब म्हटले होते की मी फक्त खेळपट्टी पाहून येईल. आतापर्यंत 15-20 चेंडू खेळलेत. हे खरं प्रतीक पिसेकर आणि मयूर पिसेकर यांचं योगदान आहे आणि ते फटका खेचलाय. चला हा षटकार आलाय आणि षटकार मारत असताना आता अखेर निखिलजी वाळेकर साहेब थांबले. जोपर्यंत षटकार आला नाही तोपर्यंत त्यांची बॅटिंग आपण पाहिली, त्यांचा बॅटिंगचा टास्क आपण पाहिला. खरं तर एक चांगले खेळाडू आहेत आणि आता तुम्ही पाहताय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येईल. एका बाजूला तुम्ही पाहताय आई एकविरा 11 बादबळ खरेश मात्रे तुम्ही पाहताय, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतील मदरचातमध्ये डुग्गू टीम. तुम्ही पाहू शकता मदरचातमध्ये श्री 11 मोहाची वाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला टीम आई एकविरा बादबळ संघानं निर्णय कळवायचा. फिल्डिंग करू. समोर संघ तुम्ही पाहताय निरळ विभागातून हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. याआधी एकदा लढत झाली होती, तिथे तुम्ही जिंकला होतात. आज या मैदानावरती खरं तर एक मोठ्या संघाला तुम्ही परास्त केला, टेंबिवली संघाला, आणि पुढे सरकलात. आता या संघाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, काय गेम प्लॅनिंग असेल? ते सुद्धा क्वालिफाय झाले, ते पण चांगलाच क्रिकेट खेळून आलेत. एक लहान टीम आहे की मोठी टीम आहे हे बघता येणार नाही, कारण की ग्राउंडमध्ये जो चांगला खेळेल तोच जिंकणार आहे इथे. आणि ग्राउंड एवढा चांगला आहे की दोन्ही साईडला म्हणजे बॅटिंगला आणि बॉलिंगला दोघांना प्रतिसाद चांगला येतोय. त्यामुळे जो चांगला खेळेल तोच पुढे जाईल. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अजून आपण पाहिले 30 संघ वेटिंगला आहेत. तुम्ही देखील वेटिंगला होते, परंतु तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. खरं तर संघर्ष तुमचा देखील झाला, कारण प्रतिदादा असतील, अनिकेतदादा असतील, सातत्याने तुमचे कॉल चालू होते. या स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग कसा झाला, काय सांगाल? सहभाग तर आम्ही मोस्टली तर 99% आम्ही बाहेरच होतो. पण एक आमच्या काकांनी कॉल केला, प्रमोद पाटीलनी दादांना, आणि दादांनी आम्हाला चान्स दिली आणि आज आम्हाला चान्स आमचं सोनं झालं आहे. त्यामुळे प्रतीकदादा आणि मयूरदादांच्या दोघांचा आभार. प्रमोददादा पाटील आय थिंक आमचे नातेवाईक आहेत, मयूरदादा यांचे. यस, भाऊजी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला इथे खेळायची संधी मिळाली आहे. काय हरकत नाही आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय तुमचा फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यस, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. आपल्यासोबत डुगू आहेत. डुगू टॉस गमावलाय, आता बॅटिंग करायचं आहे. काय म्हणशील, समोर द वॉल ऑफ भादबड खरेश मात्रे त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे. आज कशा प्रकारचा क्रिकेट खेळाल या मैदानावरती तुम्ही देखील पुढे आलात. समोरच्या संघाने खरं तर सांगितलंय की समोरचा संघ देखील एक नावाजलेला संघ आहे. कशा प्रकारची गेम प्लॅनिंग असेल? ग्राउंडमध्ये जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. तुमचं देखील तुम्हाला शुभेच्छा असतील भरपूर साऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून. विद्यमान सामना तुम्ही पाहताय मदर चारमध्ये तुम्ही पाहू शकता. एका बाजूला सागर देशमुख, इरफान शेख तुम्हाला पाहायला मिळेल. जामता राजा बदलापूर बनाम टीम तुम्ही पाहताय पलक 11 जय बोले म्हात्रेपाडा. आणि इथे मात्र दुसऱ्या डाबाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. परंतु त्याआधी टॉस इथे जिंकलाय टीम आई एकविरा 11 बादबड संघाने नेक्स्ट मॅचचा इन्व्हाइट केले टीम श्री हर्ष 11 मोहाची वाडी संघाला बॅटिंगसाठी. जाऊया थेट आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज असतील समीरजी सोमणे सर आणि त्याच्या साथीनं दीपकजी पाटील सर पळसपे. धन्यवाद. येस, आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मयूरजी पिसेकर या स्पर्धेचे शिल्पकार, त्याचबरोबर निखिलजी वाळेकर. त्यांची उपस्थिती, त्यांची फटकेबाजी एक आनंद देऊन गेली सर्वच आयोजकांना. त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. त्यांनी आवर्जून सांगितलं की मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी आम्ही यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, अर्थातच tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा पाहिली आणि त्यांनी ठरवलं की या क्रीडांगणावरती जायलाच लागेल. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर यांच्या स्पर्धेला भेट द्यावीच लागेल आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. त्याचबरोबर घोरपडे साहेब देखील उपस्थित आहेत, युवा उद्योजक. आपलंही सहर्ष स्वागत. त्यांची देखील उपस्थिती आम्हाला लाभले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निखिल वाळेकर साहेबांनी सांगितलं, एक खेळाडू म्हणून खेळपट्टी मला आवडली, क्रीडांगण आवडलं, मला फक्त खेळपट्टी पाहायचे, परंतु पाहिली नाही तर फटकेबाजी देखील केली. तर असे आमचे निखिलजी वाळेकर, युवा चेहरा अंबरनाथ नगर परिषदेचा, विद्यमान नगरसेवक. या स्पर्धेतून
ते मात्र इथे रजा घेत आहेत. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद निखिलजी वाळेकर साहेब आणि त्याचबरोबर धन्यवाद निखिलजी घोरपडे साहेब. आणि माडी मला असं वाटतं आमचे समालोचक मित्र तिथे चर्चा करतायत त्यांच्या समवेत निखिलजी घोरपडे साहेबांच्या समवेत. लगेचच मार्चला होईल सुरुवात. यानंतर खूप खूप धन्यवाद निखिलजी वाळेकर साहेब आणि त्याचबरोबरीने निखिलजी घोरपडे साहेब. मार्चला होईल सुरुवात. द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा माडी कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जोडले जातील. 5 ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करायचे तब्बल जाणता राजा बदलापूर संघाला 71. 5 ओव्हर धावसंख्येचा पाठलाग करायचे ते मात्र तब्बल 71. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. जाणता राजा बदलापूर इरफान 75 धावसंख्येचं लक्ष्य माफी असावी. शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला होता तिथे धावा झाल्या 74 आणि 75चं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. दिमागदार क्रीडा सोहळा इथे संपन्न होतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आला आहे योगेश मात्रे. पहिलाच बॉल स्विच हिट. योगेश मात्रे सारख्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात हा पवित्रा पॉझिटिव्ह अप्रोच इरफान कडून पाहण्याला एक ठरेल त्याची फलंदाजी. समालोचन कक्षामध्ये दीपक पाटील सर पुन्हा एकदा जोडले गेलेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. नुकताच निखिलजी वाळेकर साहेबांची उपस्थिती स्पर्धेला पाहिली. निखिलजी घोरपडे आणि मला असं वाटते प्रतीक पिसेकर सूचना करतायत की फलंदाजांना आवश्यक असेल तर आपण फ्लड लाईट नक्कीच ऑन करू. मिड विकेटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला. याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं नुकताच सगमर झालंय ते आदरणीय बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आदरणीय संजयजी जाधव साहेब यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं हृदयाचं अंतःकरणातून या ठिकाणी स्वागत आपण करू आणि थेट लगेचच जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये जिथे मात्र बदल होईल. ऐकूया राहुलजी चव्हाण यांचा आवाज कॉमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर आणि समीरजी सोमने सर. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. फलंदाज तुम्ही पाहताय सागर देशमुख ज्याने आजचा दिवस गाजवलाय. अर्धशतक त्याने झळकावलंय आणि आता तोच खेळाडू तुम्ही पाहताय मैदान सोडत असताना हा पहिला धक्का टीम जाणता राजा बदलापूर संघाला. फलंदाज पहा भेटलाई र वीर वीर नारा सायो तारा लाखात कम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. षटक क्रमांक पहिला सुरुवात झाली. खरं तर या षटकामध्ये तुम्ही पाहताय लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल 71 धावांचा टार्गेट आहे आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना सलामी जोडी आता ढासळली आहे. कारण सागर देशमुख ज्याच्याकडून भरपूर आशा अपेक्षा होत्या तो खेळाडू आता मैदान सोडतोय. नवीन खेळाडू जी आत खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तुम्ही पाहताय कबरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. खेळाडू पोहोचला तुम्ही पाहताय. खरं तर चेंडूला त्याने अडबरा दरम्यान चेंडूला तो फेक करेल यावेळेस एक सिंगल एक बडी जातीय. खरं तर थोडीशी दुखापत जाणवते. खेळाडू तुम्ही पाहताय ऋतिक मात्रेला तुम्ही पाहू शकता जो मात्र यस थोडीशी दुखापत जाणवते परंतु तरी देखील आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट त्याने दिली आहे कारण चेंडू त्याने अडबला आहे. जरी त्यानं हा बॉल निसटला असता तर 4 धावा इथे जरूर आपण पाहिल्या त्या बॅट्समन जियाच्या खात्यामध्ये. परंतु इथे एक सिंगल मिळते. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आत्तापर्यंत 2 धावा जोडल्या गेल्या. गोरदास बुग्या राईट मोर द विकेट ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका पार मिळतोय. बॉल चाला स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. एक सिंगल तर एक पटी दुसरीचा प्रयत्न 2 धावा इथे देखील जोडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग असो. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय टीमची टोटल धावफलकावरती आत्तापर्यंत 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना
5 बॉल टाकलेत. गोलंदाज योगेश म्हात्रेला तुम्ही पाहता बागेल बाचमध्ये. खरं तर आयदेबी वडूनवगर संघाच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी केली. गोलंदाज योगेश हा ट्रॅकर होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं. क्षेत्र मोकळं आहे त्या दिशेला फटका घेतल्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि इथे तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय इथे मात्र संपन्न झालं. पहिलं षटकाच्या अंती धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 4 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडासा पिछाडीवरती पडला बॅटिंग करणारा टीम जामताराजा बदलापूर. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा जमा करायच्या होत्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये सागर देशमुख जिथे बाद झाला तिथे संघ थोडंसं अडचणीत सापडला आहे. बॅटिंग करत असताना जामताराजा बदलापूर संघ टॉस इथे जिंकला होता. टीम जामताराजा बदलापूर संघाने त्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं टीम पलक केलं पण जय बोले मात्रेपाडा संघाला. आणि आता तुम्ही पाहताय खरं तर 70 धावा पहिल्या डावामध्ये कुठल्या गेला. बॅटिंग करत असताना टीम जय बोले मात्रेपाडा संघाच्या माध्यमातून बळदादा बोराडे ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या साथीनं कृष्णदादा घाडे ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला इथे मात्र ड्राईव्ह केला एक सिंगल इथे देखील जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 5 धावा. संत वाहते इंद्राणी अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना टीम बदलापूर गाव संघाच्या माध्यमातून 5 धावा. गतीमध्ये मिश्रण यू मिस आ वर्ल्ड डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय राजेश पात्रेच्या माध्यमातून आणि आता दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम बदलापूर गाव संघाला. फलंदाज फरदच बाद झालाय नवीन खेळाडू तुम्ही पाहताय मध्यचारपदे अंकुश. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी तलवार चालवायची होती. इथे मात्र बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता. 71 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. अशा परिस्थितीमध्ये इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तो देखील फसतोय. 2 फरदा तुम्ही पाहिलं सलामीबरी जोडी मध्यचारपदे सागर आणि इरफान दोघीही खेळाडू आता मैदानाच्या बाहेर गेलेत आणि आता तुम्ही पाहताय मध्यपती अंकुश आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू जियाद ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचला डीप मध्ये. एका टप्प्यावरती बॉलला उचलून फेक करेल दरम्यान इथे धाबा एक सिंगल इथे जोडली जाईल. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. अंडर रसल मलंगड अल्पेश म्हात्रे होता. खरं तर या मॅचमध्ये कामगिरी त्याची देखील मोठी आहे. आज जर जय बोले मात्रेपाडा संघ या मैदानावरती खेळतो आहे तर त्यामध्ये खरं तर मुलाचा सिंहाचा वाटा आहे तो अल्पेश म्हात्रेचा. कारण 1 बॉल 5 धावांची गरज असताना टायगर संघाच्या अगेन्स्ट ठोकलेला गोल्डन षटकार तो अल्पेश म्हात्रेनं या मैदानावरती ठोकला आहे. डॉट बॉलची इथे मात्र समाप्ती होत असताना आत्तापर्यंत पुन्हा एकदा 4 चेंडू फेकलेत. राजेश म्हात्रेनं धाबा खर्च केला धावफलकावरती फक्त आणि फक्त 2. 6 धावांवरती धावफलक पोहोचला जामताराजा बदलापूर. गतीमध्ये मिश्रण केलं बोटं विखुरली फिंगर रोल केली त्यानंतर दुविधा मनस्थितीमध्ये होते. इथे मात्र कव्हरला खेळायचं की नाही त्यानंतर बॅटची हलकीशी कडा घेतली. बॅटला चुंबन घेऊन बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. पण 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 6 धावा. 3 फलंदाज तुम्ही पाहताय सलग मध्यचारपदे बाद झालेत. नवीन खेळाडू मध्यचारपदे स्वप्नील सावंत आता दाखल होतोय. इनाईट नंबर 5 वरती आता स्वप्नील सावंत दाखल झाला. या मॅच मध्ये स्वप्नीला चांगला खेळ करावा लागेल. डावखुर आता जे फलंदाज नेहमीच विस्फोटक आणि विध्वंसक असे जाणले जातात परंतु या मॅच मध्ये खरं तर कंबर कसली आहे. आता गोलंदाजी करत असताना टीम पलक 11 जय भोले मात्रेपाडा संघाच्या माध्यमातून
गोलंदाज षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती योगेश मात्रे अर्थातच बुग्या हा खेळाडू तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय समोर बॅटर अंकुश चला अधिकचा वेळ खर्च करू नका योगेश अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत त्यामुळे आपण क्षणाचा विलंब न करता लगेच खेळायला सुरुवात करा योगेश मात्रे अर्थातच बुग्या सेकंड स्पेअरमध्ये तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला राईट ऑफ द विकेट पहिला बॉल भन्नाट वेग तेज थरार गोलंदाजी तुम्ही पाहताय अगदी बॅटन पाठच्या मधनं टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय यष्टीरक्षक मच्छिंद्र मात्रेच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना 13 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत 10 खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6 3 फलंदाज बाद केलेत या मॅचमध्ये तुम्ही पाहता संघर्ष आता मोठा करावा लागेल या मॅचमध्ये टीम जामताराचा बदलापूर संघाला कारण आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर थोडीशी खालावलेली परिस्थिती आता बॅटिंग करणाऱ्या टीम बदलापूर गाव संघाची तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज योगेश बुग्या राईट मोर द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बागफोडला गेले पंच करायचं होतं नाही जमलं यस्ट्यांच्या मागे तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण थोडंसं तुम्हाला खराब पाहायला मिळेल मच्छिंद्र मात्रेच्या माध्यमातून परतो अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जोडी जाईल धावफलक 7 आकड्यावरती पोहोचत असताना शेखरजी हिरगुडे सर तुम्ही पाहताय मॅम कल्याण त्यांच्या साथीनं JP पॅनलचे फाउंडर जय पवार सरांना तुम्ही मध्यच्या आतमध्ये पाहताय आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये कंट्रोल रूममध्ये हेमंत शेट्टी सर मॅम फ्रॉम शहापूर आणि राम पाटोळे सरांना तुम्ही पाहू शकता मॅन फ्रॉम शहापूर असे नामांकित 4 पंच तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील आमचे साथी गुणलेखक तुम्ही पाहू शकता खरं तर समालोचकाचा पाठीचा कडा म्हणून ज्यांना ओळखलं जातं एक चांगले खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये ते देखील खेळले नशीब त्यांनी देखील आजमावला ते आमचे सनी भोईर सर त्यांचं देखील स्वागत आहे खरं तर भरपूर चांगले स्कोरिंग तुम्हाला त्यांचे पाहायला मिळेल स्वतः एक चांगले खेळाडू आहेत एक चांगले पंच आहेत आणि आज गुणलेखकाच्या भूमिकेत या स्पर्धेत ते जोडले गेलेत त्यांचं आभार अर्पण करूयात फुल टॉस होता यावेळेस तुम्ही पाहताय तो देखील फसला खरं तर ड्राईव्ह करायचं होतं कबरच्या क्षेत्रामध्ये ड्रिल करून दाखवतात परंतु आता बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता मेजवानी होती स्वीकारता आले नाही या मग या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय या स्पर्धेचे जनक शिल्पकार या स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहताय मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब त्याच्या साथीनं प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेबांना तुम्ही पाहताय या स्पर्धेचे शिल्पकार तदनंतर अनिकेतजी कुलकर्णी असतील गणेशजी तरे असतील सर्व आमचे आयोजन कमिटी नितेशजी पिसेकर तदनंतर निखिलजी पिसेकर असतील आमचे श्लोक फुलबरे अनिकेतजी हरजी यांना देखील तुम्ही पाहू शकता त्यांचंही मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये खरं तर कोणत्या खेळाडूला काय लागतोय कोणत्या पाहुण्यांना नक्की चहा पाणी लागतोय सर्व गोष्टी नाश्ता लागेल सर्व गोष्टी अनिकेतजी हरजी यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे यस हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकल आहे दरम्यान केतन म्हात्रेला तुम्ही पाहताय जो मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता केतन म्हात्रेचा आणि इथे मात्र एक चिक्के सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल आता अगदी कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या मात्रेपाडा म्हटलं तर मात्रे आणि मात्रे कंपनी 12 खेळाडू तुम्हाला मात्रे नावाचे या खेळामध्ये नक्कीच या संघामध्ये पाहायला मिळतील मग अल्पेश मात्रे असेल तदनंतर योगेश मात्रे असेल कृष्णा मात्रे असेल मच्छिंद्र मात्रे असेल राजेश मात्रे असेल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय मागच्या दरवाजा उघडा ठेवला होता अंकुशनं आणि चोरी इथे होणारच होती फर्नच बाद प्रेमळ भारी स्वभावाचा साऱ्या बदला पुरुष रान नाव योगात मयूर भारी थँक्यू अजून एक फरक बाद होतोय नवीन खेळाडू मध्ये विलास निरगुडा आता दाखल होता या स्पर्धेमध्ये विलास निरगुडाची देखील कामगिरी मोठी आहे ज्याने चांगला क्रिकेट खेळला आतापर्यंत 2 मॅन ऑफ द मॅच विलास निरगुडाने जिंकलेत परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचा तो खेळ करतोय ते देखील पाहावं लागेल परंतु आतापर्यंत संघ अडचणीत सापडला कारण 17 बॉलचा खेळ संपन्न झालाय धावफलकावरती धाव फक्त आणि फक्त 8 खोदून काढण्याचा प्रयत्न होता इथे देखील प्रॉपर बॅटवरती नाही आहे बॉल चालला इथे मात्र मिडॉनला खेळाडू अल्पेश पोहोचला दरम्यान एक चिकी सिंगल
आणि सिंगच्या जोरावरती तुम्ही पाहता 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 9 धावा, 71 धावांचा. यस पाडे सर. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, तुमचा वेळ आम्ही या ठिकाणी घेतो कारण नुकताच ज्यांचं आमच्या मंचावरती आगमन झालंय ते बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष काँग्रेस ब्लॉक कमिटीचे आदरणीय तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने साहेबांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की दानशूर व्यक्तिमत्व. नुकताच आम्हाला बदलापूर शहरातून एक माहिती मिळाली की जेव्हा जेव्हा काही खेळाडू साहेबांचं जेव्हा नक्कीच प्रत्येक क्रीडा क्षेत्रावरती ज्यांचं प्रेम आहे, जेव्हा एखादा खेळाडू ग्रामीण गटातून नक्कीच कोणकोणत्या मोठमोठ्या स्पर्धांसाठी बाहेर जात असतो ना, म्हणजे अर्थातच आउट ऑफ त्यांच्यासाठी अगदी आपण पाहतो स्पॉन्सरशिप ज्यांच्या वतीने केली जाते ते आमचे संजयजी जाधव साहेब बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष आहेत. त्यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होत असताना एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण देईल. नक्कीच आपण पाहिलं तर नेपाळ काठमांडूमध्ये नुकताच मागच्या महिन्यापूर्वी एक स्पर्धा झाली रेसिंगची. तिथे आपल्या बदलापूरमधून आंबेशू गावातील एक खेळाडू जो मात्र मनोज नामदेव ठाकरे इथून बदलापूरवरून नेपाळमध्ये गेला होता, त्याच्यासाठी साहेबांनी आर्थिक सहाय्य केलं होतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय संजयजी जाधव साहेबांसाठी. आणि साहेबांना विनंती करेल की आपण या स्पर्धेला आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजक आमचे मित्र मयूर पिसेकर आणि त्यांचे बंधू प्रतीक पिसेकर या दोघा बंधूंनी या शहरामध्ये नवीन नवीन खेळाडू जन्माला घातलेत. गेली अनेक वर्ष या क्रिकेटच्या सामन्यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी खेळाडू घडवत आहेत. मी त्यांच्या या कार्यास सलाम करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असंच आपलं काम या पुढे सुद्धा चालू ठेवावं आणि उद्याचा एखादा खेळाडू आपल्याला IPLमध्ये किंवा इंडियन टीममध्ये चमकला दिसला तर त्याचा आश्चर्य वाटू नये, कारण त्याचं श्रेय मयूर पिसेकर आणि त्याच्या सर्व टीमला जाईल. कारण निश्चितपणे या ठिकाणी चांगले खेळाडू तयार करण्याचं काम ते करतायत आणि त्यांच्या कार्यासाठी माझा आणि माझ्या पक्षातर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद संजयजी जाधव साहेब. साहेबांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. अतिशय मार्मिक शब्दांनी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या. याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर शहराचे सरचिटणीस आदरणीय सुरेंद्र भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत. काँग्रेस ब्लॉक कमिटी बदलापूर त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करू. आणि सुरेशजी पाटील साहेब जे सोशल मीडिया शहर अध्यक्ष आहेत काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या, त्यांचाही सन्मान मयूरदादांच्या शुभ हस्ते होईल. अगदी आपण पाहतो जर एखादा खेळाडू इथून निश्चित संजयजी जाधव साहेब क्रिकेटच्या माध्यमातून घडला तर कदाचित आपण नक्कीच संजयजी जाधव साहेबांशी संपर्क करू शकता, असं तमाम बदलापूरच्या खेळाडूंना त्यांच्या वतीनं हे निवेदन असेल. या ठिकाणी आपण पाहतोय साहेबांचा सन्मान होतोय. आणि खास करून या स्पर्धेला पाहण्यासाठी अगदी आपण पाहिलं तर मयूरदादांच्या इंस्टाग्राम पेजवरून ज्या व्यक्तिमत्वाने त्यांना फॉलो केलं, खऱ्या अर्थाने क्रीडांगण कुठे विचारलं, ही स्पर्धा कुठे चालू आहे आणि परफेक्ट लोकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवले ते आमचे खोपोलीचे रुपेश पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या मंचावरती त्यांचा आपण सन्मान करू. असे नितांत क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. असे दर्दी प्रेक्षक आहेत. काही आपण पाहतोय इंस्टाग्राम फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला लाईक करत असतात आणि खऱ्या अर्थाने मयूरदादांवरती प्रेम त्याने दाखवलं आणि परफेक्ट लोकेशनवरती ते मात्र आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेचे प्रणेते आणि शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांच्या वतीने करत आहोत. धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेने. संघ अडचणीत जरूर सापडलाय. बदलापूरचा स्थानिक संघ आहे. एक मोठी धावसंख्या चेस करण्यासाठी तो संघ सज्ज होता, परंतु अद्यापर्यंत 34 षटक प्रगती पथावरती असताना जांताराच्या बदलापूर संघ 10 या धावसंख्येवरती पोहोचलाय. एकंदरीत 6 गडी त्याने गमावल्यात. अक्षरशः मी तर म्हणेन पलक 11 मात्रेपाडा संघाच्या गोलंदाजांसमोर त्यांनी नांगी टाकली आहे मी तर म्हणेन या मॅचमध्ये. राहुल सर काय म्हणाल या मॅचबद्दल? नक्कीच एक मोठा संघ समोर खेळतोय. पलक 11 जय बोले मात्रेपाडा त्या संघाच्या अगेन्स्ट
खरं तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तुम्ही पाहिलं खरं तर 70 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या आणि आता 71 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जणू काही पत्त्याचा बंगला कोसळा बा आणि आता तसा डाव कोसळत असताना टीम जाणताराचा बदलापूर संघाचा एकामागे एक बॅटर बाद होत गेले. त्याचमुळे आपण पाहतोय धावसंख्या पूर्णपणे आतापर्यंत खालावली आहे. टीमची टोटल तुम्ही पाहताय षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धाबा आतापर्यंत फक्त 11 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 6 फरदात बाद झालेत. मॅडी सर या मॅचमध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर रंगत नाही या मॅचमध्ये कारण श्री मलंगड या भागातून तुम्ही पाहू शकता टीम जे बोलले पलक पण मात्रेपाडा हा संघ नेहमीच चांगला क्रिकेट खेळत असतात आणि आज देखील या मैदानावरती खरं तर चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला आहे. मागील वर्षी आपण पाहिलं असेल तर नाईटची स्पर्धा ज्यावेळेस झाली त्यावेळेस आपण पाहिलं खरं तर 2 चेंडूची पार्टी लागली होती टीम मात्रेपाडा संघाला आणि तेव्हा त्याने तो सामना गमावला आहे. परंतु या मॅचमध्ये काय कामगिरी केली आहे. चौकार आलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने 7 दिवस ऐकतोय ते आमचे साथी समालोचक गुरुतुल्य समालोचक आमचे रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाटील सरांचा इथे मात्र शुभागमन होतोय. सर आपण आलात. खरं तर भरपूर उत्कंठा होती कॉमेंट्री बॉक्समध्ये. मच्छिंद्र पाटील सरांना 2 दिवस आम्ही मिस केलंय आणि आता संध्याकाळच्या सदरमध्ये ते इथे दाखल झाले. त्यांचा शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर गौरवजी सामंत सर असतील आमचे सनी भोईर सर असतील हेमंत शेट्टी सर असतील भरपूर मिस केलं. मच्छिंद्र पाटील सरांना 2 दिवस आपल्यापासून थोडेसे दुरावले होते परंतु आता पुन्हा एकदा जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीला धावफलक. टीमची टोटल पुढे सरकेल. धाबा आत्तापर्यंत 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कृष्णा मात्रेला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती तो सज्ज होता. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 5वं मार्गस्थ असताना. यावेळेस देखील ब्लॉक हॉलचा चेंडू होता. यावेळेस तुम्ही पाहताय खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे संपर्क व्यवस्थित नव्हता बॅटर आणि बॉलचा. पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा चांगली कामगिरी करतात सरा. राऊंड द विकेट. यावेळेस देखील अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पाहताय खरं तर फुटबॉल स्टाईलने बॉलने अडवण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि हा चौकार आलाय. 4 धाबा. 4 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 25 धाबा. या बळीला जागेवरून खेचायचा होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. दरम्यान स्ट्राईक रोटेट होती. 1 धाव इथे मात्र 22च्या स्वरूपात मिळेल आणि स्टॅकिंगवरती तुम्ही पाहता आता दीपक गोलंदाज कृष्णा राईट मोर द विकेट. दीपकला तुम्ही पाहताय इथे मात्र ऑन साईडला त्याला देखील मोठा फटका खेळायचं होतं नाही जमलं. अभिनंदन टीम पलक 11 जय बोले मात्रेपाडा हडलक टीम जाणताराचा बदलापूर. अभिनंदन बाळूदादा बोराडे तुमचं देखील आम्ही अभिनंदन करू या मॅचच्या माध्यमातून. आणि या मॅचचा मार्ग मॅच नोट आउट. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटपद्धत 34 धाबा आणि गोलंदाजी करत असताना ज्याने मात्र 2 विकेट संपादित केल्या 12 चेंडू फेकत असताना तोच खेळाडू अर्थातच योगेश पात्रे बुग्या या मॅचचा माराता मॅच. सर आपण पाहतोय सामना अगदी आपल्याला एकतर्फी पाहायला मिळाला. पलक 11 मात्रेपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ जाणताराजा बदलापूर हा संघ परास्त झालेला अगदी आपण पाहतोय. त्याही संघाचं आपण कौतुक करू कारण मगाशीच आपण पाहिलं तर सकाळपासून अगदी दुपारच्या सत्रापासून दीपक पाटील देखील हेच अनाउन्समेंट करतात. दीपक पाटील सर आमच्या समालोचन कक्षामधून की कोणताही संघ आज या ठिकाणी खाली हात जाणार नाही आहे. हे 10 संघ आणि त्या 10 संघांमधून आपण पाहतोय 10 संघांना पारितोषिक आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जाणताराजा बदलापूर संघ परास्त झालाय. हार्डलक टीम जाणताराजा बदलापूर, हार्डलक सागर देशमुख, हार्डलक उमेश सोनकर अँड ऑल टीम. आणि विजय संघाचा आपण करूया अभिनंदन. मात्रेपाडा टीम या संघाचा योगेश मात्रे अर्थातच सर्वांचा लाडका बुग्या जो 7 समुद्र पलीकडे जाऊन देखील आपल्या ग्रामीणचा खेळाडू ग्रामीणचा सुपरस्टार बल्लंगडचं नाव त्याने रोशन केलंय असा गोलंदाज आपण पाहतो योगेश मात्रे. अगदी अष्टपैलू खेळाडू तो ठरतो या माचा माना जावा. त्याला विनंती राहील आपण या योगेश प्लीज कम ऑन द स्टेज. आपण देऊया मानादा मॅच साहेबांच्या शुभ हस्ते जे आमच्या बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष काँग्रेस ब्लॉक कमिटी बदलापूर शहर चे शहर अध्यक्ष आदरणीय संजयजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड
या ठिकाणी हे पारितोषिक आपण द्यायचंय योगेश म्हात्रे जो मल्लंगडचा सुपरस्टार आहे. संपूर्ण टीमला देखील विनंती करेल साहेबांच्या समवेत सरचिटणीस सुरेंद्र बाळेराव, सुरेश पाटील, त्यानंतर स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा पिसेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश म्हात्रे त्याला पण देतो मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी